आम्ही सारे खवय्येमध्ये मी राणी गुणाजी तुमचं स्वागत करते. आपण आलो आहोत पनवेलमध्ये आणि रंजना ढवळे यांच्या घरी धडकलोय. त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत आणि त्यांच्याकडनं पदार्थ पण शिकणार आहोत. रंजनाताई, कार्यक्रमात स्वागत. बरं, काय करता आपण? घरी असता, जॉब करता? हाऊसवाईफ. आणि किती वर्ष आहात पनवेलमध्ये? पनवेलमध्ये तरी 20 वर्ष. 20 वर्ष. 88 पासून आहोत आम्ही इथे. लग्न झालं म्हणून का लग्नाच्या आधीपासून? नाही, लग्न झालं म्हणून. 20 वर्ष लग्नाला झाले? हो, 20 नाही 22 हो, अजिबात वाटत नाही. अजिबात वाटत नाही. काय करतात मिस्टर? मिस्टर रिलायन्स मध्ये आहेत. अच्छा. आणि घरी दुसरं कोण कोण? 2 मुलं आहेत. म्हणजे मला मोठा मुलगा, म्हणजे दोन्ही मुलगी आहेत. काय करतात मुलगी? मुलगा एक CA करतोय +14वी आणि धाकटा 12वी सायन्स. माझा मुलगा पण 12वी सायन्सला आहे. त्यामुळे मला असं वाटतं आम्ही आता दोघी समदुःखी भेटलेलो आहोत. आणि CET देतोय ना तो? CET देतोय मे मध्ये. लढाई आपल्या दोघींची त्यांच्या बरोबरीनं, कारण ते मुलं पण खरंच अभ्यास करतात, खूप मेहनत करतात आणि देव करो त्या दोघांनी चांगलं यश मिळो सगळ्याच मुलांना. हो, सगळ्यांना. आणि बाकी तुम्हाला काय छंद आहेत? मला छंद काय इथे पनवेलमध्ये असं काही महिला मंडळ, काही ग्रुप असं काही जमा केले आहे ना? आमचं महिला मंडळ पण आहे, BC म्हणजे किटी बिटी पण आहे. गॉसिप करता की नाही? करते ना. करता. ग्रुप केलाय महिलांचा, मग ते आलंय. सासू आवडता विषय? हो, आवडता विषय. खूप. नवरा त्याच्यापेक्षा. हो. कारण हल्ली काय झालंय, सासवा चांगल्या असतात. हो. सासवांबद्दल आता आम्ही शिकलोय कसं हँडल करायचं. सो सासवांबद्दल आम्ही आता जास्ती गॉसिप करत नाही. आता आम्ही नवऱ्यांबद्दल जास्ती गॉसिप करतो. आणि मग रेसिपीज एक्सचेंज करता? हो, करतो ना. करता. आणि त्याच्यात पण चढावड असेल ना? पण त्याच्यात अशी आम्ही नाही चढावड ठेवले. आम्ही बिलकुल नाही ठेवले. अरे वा. आम्ही एकमेकींना सांभाळून घेतो. आपण बायका मुळातच एकमेकींना सांभाळूनच घेतो आणि म्हणून आमचे संसार असे सुखी होतात आणि म्हणून असे चांगले चांगले कार्यक्रम बनतात. होय की नाही हो? मग उगाच आम्हाला असं किटीच्या मार्फत बदनाम केलं जातं असं काही नाही. किती चांगल्या गोष्टी आपल्याला किटी मार्फत मिळतात ना. बाकी तुमच्या आहोंना तुमच्या हातचं काय आवडतं? असं काही खास पदार्थ? आहोंना जास्त करून तिखट, पण तेलकट नाही, गोड नाही. मग तुम्ही काय तारेवरची कसरत करत आता तेलकट पण नाही करायचं, गोड पण नाही करायचं आणि तिखट करायचं. जास्त करून व्हेजिटेरियन आणि डिशेस सगळे. गुड. जास्त करून व्हेजिटेरियन. आणि तुम्ही नॉनव्हेज खाता का? भरपूर खाते. हो. अच्छा. पण मग हाल ना. हो. पण स्वतःसाठी करून खाता? नाही, तसे ते नॉनव्हेज पण खातात. आवडीचं जास्त व्हेजिटेरियन आहे त्यांचं. अच्छा, माझ्यासारखं. हो, आवडीनं व्हेज खातात. ठीक आहे. पण तुम्ही आता आज आम्हाला नॉनव्हेज शिकवताय का व्हेज शिकवताय? व्हेज शिकवते. तुम्ही व्हेज शिकवताय? चारी तुम्ही शिकवताय का? नाही, 2 मी बनवते, 2 माझी बहीण बनवते. तुमची लहान का मोठी? लहान बहीण. ती पण पनवेलमध्येच राहते? नाही, ती चिपळूणवरून आली. चिपळूणवरून कार्यक्रमासाठी? ग्रेट. चिपळूणला आपण गेलो होतो, तुम्हाला आठवत असेल. खूप मस्त मजा आली होती. चिपळूणकर पण खूप सगळे चांगले भेटले आम्हाला. शहर आवडलं आम्हाला खूपच. आणि एकंदरीत अशा सगळ्या शहरांमध्ये आम्ही भेटी देतो आणि आम्ही एन्जॉय करतो खवय्येगिरी. तर आज तुमचे जे 2 पदार्थ आहेत ते आहोंच्या आवडीचे आहेत, तुमच्या आवडीचे आहेत? नाही, सगळ्यांच्या आवडीचे. सगळ्यांच्या आवडीचे. मुलांच्या, आहोंच्या, माझ्या सगळ्यांच्या आवडीचे. काय आहेत? खजूर केक आहे पहिला. खजूर केक? बिन अंड्याचा आहे तो. आणि दुसरी सोयाबीन मकई पॅटीस आहे. पण मग ती तळता का शॅलो फ्राय करता? ती दोन्ही पण, म्हणजे डीप फ्राय केली तरी चालते, शॅलो फ्राय केली तरी चालते. म्हणजे आहोंना जसं चालतं तसं आपण शॅलो फ्राय करूया. चालेल. म्हणजे आपल्याला पोटभर खाता येते. चालेल. मी पण खाईन ना आरामात, आनंदात बसून. नक्की. मग आधी सुरुवात केकनी करूया. केकनी करायची. खजुराचा केक. खजूर केक. खजूर ड्रायफ्रुट्स केक असं आहे ते. ड्रायफ्रूट पण टाकते त्याच्यात मी. ओके, ठीक आहे. हेल्दी सॉलिड. 12वीला खूप गरज आहे. खूप आयर्न्स, प्रोटीन्स, कॅल्शियम सगळ्याची गरज आहे. सो हा हेल्दी केक आम्ही आता शिकतोय. खजूर ड्रायफ्रुट्स केक. त्याचं साहित्य आपण आता बघूया. तुम्ही लिहून घ्या पटकन. 2 वाटी मैदा, 1 वाटी खजूर, 1 वाटी दूध, 1 वाटी साखर, थोडे ड्रायफ्रुट्स अर्धवट कट केलेले, तेल 1 वाटी, इसेन्स 2 चमचे, बेकिंग पावडर 1 चमचा. साहित्य आपण बघितलं काय काय घेतलं ते. आणि आता आपल्याला हे आधी एवढंच मिक्सिंग करायचंय? हो.
हा एवढंच मिक्स करून. खजूर आपण बिया काढून घेतलेला आहे ना, बिया काढून घेतल्या. रेग्युलर खजूर. हा, regular. ठीक आहे. कसं कसं आणि किती किती आणि काय काय असं एक्झॅक्ट प्रमाण पण असेल ना? हो हो, असं म्हणजे एक वाटीचंच प्रमाण आहे, फक्त मैदा 2 वाटी घालायचं त्याच्यात. अच्छा, ठीक आहे. आपण 1 वाटी खजूर, 1 वाटी खजूर, बिया काढून घेतलेला खजूर, बिया काढून. हा, आणि आता दूध घालायचं. 1 वाटी दूध. हा, ओके. आता याच्यात साखर 2 वाटी आहेत. हो, ही मोजलेली आपली 2 हा, वाटी मोज साखर. केली. हो, पण थोडंफार केक करताना आपलं जे मोजमाप असतं तर त्याची काळजी घ्यायला पाहिजे ना. आणि मग तेल 1 वाटी, हे सगळं मिक्स करायचं. ओके. तेल आपलं साधं खाण्याचं तेल. हा, खाण्याचं तेल, फक्त शेंगदाणा तेल नाही घालायचं ह्याच्यात. हा शेंगदाण्या तेलाचा थोडा वास येतो. हा, बरोबर. आपलं रेग्युलर जे आपण तेल सनफ्लॉवर वगैरे चालेल. ठीक आहे. तर आता हे काय करणार तुम्ही? आता मिक्सर मिक्सर मधनं काढून घ्या. चांगली रवाळ पेस्ट. पेस्ट हा, पेस्ट. आणि मग त्याच्यात मैदा ऍड मिक्स करत जायचं. हा, मैदा नुसता त्याच्यात मिक्स होईपर्यंतच फक्त फेसायचं. अच्छा, नंतर ठीक आहे. आपण हे मिक्सर मधनं काढून घेऊया. जो त्याचा पल्प आपल्याला मिळेल त्याच्यात आपल्याला मैदा मिक्स करायचा, ते करून घेऊया. आपण जे मिश्रण करून घेतलं मिक्सर मधनं तर ते छान एकजीव होऊन आलं, स्मूथ, अगदी एकसारखं असं. आणि आता हे सगळं ह्याच्यामध्ये मिक्स करायचं. मैदा, ड्रायफ्रुट्स, व्हॅनिला एसेन्स आणि बेकिंग पावडर. छान झालंय ना, रवाळ असं छान. आणि ह्याचं पण मैद्याचं पण काय माप आहे का? आपलं मावेल तेवढा मैदा? नाही, मैदा 2 वाट्या घेतलाय. 2 वाट्या. हा, आता आधी मैदा ना. आधी मैदा. त्यांनी ढवळूया ना. ड्रायफ्रुट्स आपण किती घालायचे त्याच्यातले? हा, थोडे घाला. थोडे गार्निशिंगला पण ठेवायचे. ठेवायचे. आपण सगळेच ड्रायफ्रुट्स घेतलेत, काजू, बदाम, बेदाणे, मनुका, पिस्ते, सगळं ऑलमोस्ट सगळं याच्यात आलेलं आहे. माप बरोबर झालंय ना. 1 चमचा बेकिंग पावडर, कारण हे सगळ्यात महत्वाचा घटक आहे. बेकिंग पावडर घालताना अजिबात चुकायचं नाही. जे माप सांगितलं, आता त्यांनी 1 चमचा माप घेतलं या मिश्रणाला, तर तेवढं घातलंच पाहिजे. कमी झालं तरी नाही चालणार आणि जास्ती झालं तरी तो फसफसेल. 2 चमचे इसेन्स. हा, एवढा बस. हा, एवढा बस. 2 थेंब. थेंब. इसेन्स वापरताना पण खूप नाजूकपणे वापरायला पाहिजे, कारण बऱ्यापैकी मग त्याचा अरोमा स्ट्रॉंग घेऊ शकतो. तर तोही हलक्या हातानं आपण घालायचा. आता हे जास्त फेसायचं नाही, फक्त मिक्स होईपर्यंतच हलवायचं. ओके. आणि एकाच दिशेने. हा, एकाच दिशेने. बरोबर. आता हे झालेलं आहे सगळं मिक्स झालेलं आहे ना चांगलं. ठीक आहे. आता तुम्ही किती मिनिटं ठेवणार आहात? आता म्हणजे ह्याच्यासाठी खास हिंदालियमचा डबा पाहिजे तेल लावलेला. आणि ते 10 मिनिटं फास्ट गॅसवर आणि 30 मिनिट परत मोठ्या गॅसवर ठेवायचा आहे. असा टोटल 45 मिनिटं ठेवायचा आहे. अच्छा. आणि तुम्ही म्हणजे ओव्हन मध्ये वगैरे ट्राय केलाय हा केक? ओव्हन मध्ये नाही, मी कुकर मध्येच केलाय, पण ओव्हन मध्ये पण होऊ शकतो. नेहमीच आपलं जे ऍक्च्युअली माप आपण तुम्ही 2-3दा करून बघितलं की तुम्हाला ते जाणवेल की ओव्हन मध्ये किती वेळ लागतोय काय. पण जनरली एक साधारणतः 20 मिनिटं, 20 ते 25 मिनिटं ओव्हन मध्ये केक होतो व्यवस्थित. तर आता आपण हा तव्यावरती लावूया ना, म्हणजे त्या डब्यामध्ये घालून कुकर खाली. कुकर ठेवणार? काय ठेवणार? हा, कुकर ठेवणार. कुकर मध्ये कुकरला शिटी आणि रिंग काढून टाकायची आणि ठेवायचं. तसा ठेवायचा. ठीक आहे. मग आम्ही आता बेक करायला ठेवू. आपण जे मिश्रण तयार केलं होतं तर ते या तेल लावलेल्या भांड्यात, तेल लावलेलं आणि इंडालियमचंच भांडं आपण घेतलंय आणि सगळी तयारी बाकी झालेली आहे. हा कुकर आपण घेतलेला आहे ज्याची तुम्ही शिट्टी काढली, आणि रिंग, रबरची रिंग. तर कारण पाणी नाही आहे त्याच्यामध्ये, तर त्याच्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला काढायलाच हव्यात. तर हे ठेवूया. किती मिनिटं आणि कसं मला जरा परत सांगा. हे 10 मिनिटं फास्ट गॅसवर ठेवायचं आणि बाकीचे 30 मिनिट स्लो गॅसवर. 10 मिनिटं फास्ट गॅस आणि मग नंतर स्लो गॅस. ओके. केक रेडी ना.
पटकन. ओके, तर आपल्याला साहित्य कृती घ्यायला हरकत नाहीये, कारण आता केक आमचा शिजून तयार होऊन येतो. डेट अँड ड्रायफ्रूट केक बनवण्यासाठी लागणारं साहित्य 2 वाटी मैदा, खजूर, दूध, साखर, ड्रायफ्रुट्स, तेल, व्हॅनिला एसेन्स आणि बेकिंग पावडर. कृती: प्रथम एका बाउल मध्ये दूध घेऊन त्यामध्ये खजूर, साखर आणि तेल घालून हे मिश्रण मिक्सर मधून काढून एकजीव करून घ्यावं. एका बाउल मध्ये खजूर आणि ड्रायफ्रुट्सचं मिश्रण घेऊन त्यामध्ये मैदा, ड्रायफ्रुट्स, बेकिंग पावडर आणि व्हॅनिला एसेन्स घालून बॅटर एकजीव करून घ्यावं. केकच्या साच्याला ग्रीसिंग करून त्यामध्ये तयार मिश्रण काढावं आणि केक बेक करून घ्यावा. केक बेक झाल्यावर त्यावर ड्रायफ्रुट्स आणि चेरीचं गार्निशिंग करावं.